आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर झटपट होणारा असा पौष्टिक असा मुगाच्या डाळीचा शिरा. तर चला तर मग श्रद्धा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. इथं मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली होती आणि त्याचं सगळं पाणी व्यवस्थित निथरून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकतात अशी मोकळी मोकळी सर्व डाळ आपली झाली पाहिजे. आता ही मुगाची डाळ बारीक गॅसवर चांगलं एक 5 ते 7 मिनटं परतून घ्यायची. तुम्ही बघू शकता तिथं आपली डाळ चांगली व्यवस्थित गरम झालेली आहे. तिथं मी गॅस बंद करते आणि ही चांगली थंड झाली की मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची. आता हे मिक्सरमध्ये चांगलं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. हे जास्त बारीक पण नाही करायचं आणि जास्त जाड पण नाही ठेवायचं. आपला जसा रवा असतो ना तसं हे करून घ्यायचं बारीक. तुम्ही बघू शकतात मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे डाळ. याची जास्त पावडर पण नाही करायची. इथं मी एक वाटी डाळ घेतली होती, त्याला मी अर्धी वाटी तूप टाकत आहे. तूप तुम्ही कुठलं पण वापरू शकता. मी इथे साजूक तूप वापरलं आहे. इथं तूप चांगलं वितळलं की आपण जी मिक्सरमध्ये डाळ बारीक केली होती ना ती टाकायची आणि चांगली व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचं. आता हा आपला डाळीचा रवा चांगला व्यवस्थित भाजला गेलेला आहे. तर वास खूप सुंदर येत आहे, खमंग असा वास येत आहे. आता मी याच्यामध्ये दूध टाकत आहे. साधारण मी याच्यात 2 कप दूध टाकत आहे. आणि दूध घेताना जास्त थंड पण दूध घ्यायचं नाही आणि जास्त गरम पण घ्यायचं नाही. दूध टाकून झालं की व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि आता त्याच्यामध्ये मी साखर टाकत आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. मी इथं 1 वाटीला पाऊण वाटी साखर टाकलेली आहे. तुम्हाला जर वाटलं तुम्ही याच्यात खवासुद्धा टाकू शकता. मिल्क पावडरचा सुद्धा वापर करू शकतात. मी इथं दुधाची साय टाकली आहे. इथं मी ड्रायफ्रूट टाकत आहे.
काजू, बदाम, मनुके हे टाकून झालं की चांगलं परत व्यवस्थित परतून घ्यायचं. वेलची पावडरसुद्धा टाकायची. हा जो शिरा आहे ना पौष्टिकसुद्धा असतो आणि खायलासुद्धा खूप छान लागतो आणि झटपट असा शिरा होता हा. आपल्या घरी जर कोणी पाहुणे आले की झटपट असं आपण करू शकतो. इथे मी साधारण 2-4 मिनटं झाकण ठेवत आहे. 5 मिनटं झाले आहे. इथं आपला शिरा तयार झालेला आहे. तर परत एकदा चांगला व्यवस्थित हलवून द्यायचा. आता मी तर गॅस बंद करते. तुम्ही बघू शकता तिथं आपला शिरा तयार झालेला आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला ज़रूर कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईबर, शेअर ज़रूर करा. पुन्हा भेटूया अशा पुढच्याच रेसिपीमध्ये. टाटा, बाय बाय.